आपण शिकणार आहेत हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. समजून घ्या आणि फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते पण समजून. पहिला फॉर्म्युला आहे साइन इनव्हर्स ऑफ स्टार. साइन इनव्हर्स ऑफ स्टार चं डिफरन्शिएशन कसं काढतात? त्याचं डिफरन्शिएशन आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस स्टार स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. नेक्स्ट कॉस इनव्हर्स ऑफ स्टार चा फॉर्म्युला आहे सेम, फक्त मायनस साइन. फक्त काय मायनस साइन म्हणजे -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस स्टार स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. नेक्स्ट थर्ड फॉर्म्युला आहे टॅन इनव्हर्स ऑफ स्टार. तर टॅन इनव्हर्स ऑफ स्टारचं डिफरन्शिएशन आहे 1 अपॉन स्टार स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. नेक्स्ट फोर्थ आहे कॉट इनव्हर्स ऑफ स्टार. कॉट इनव्हर्स ऑफ स्टार चं डिफरन्शिएशन आहे -1 अपॉन स्टार स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल आहे सेक इनव्हर्स ऑफ स्टार. सेक इनव्हर्स ऑफ स्टार चं डिफरन्शिएशन आहे 1 अपॉन स्टार अंडर रूट ऑफ स्टार स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. नेक्स्ट कोसेक इनव्हर्स ऑफ स्टार. तो कोसेक इनव्हर्सचा सेम फॉर्म्युला फक्त काय मायनस आहे -1 अपॉन स्टार अंडर रूट ऑफ स्टार स्क्वेअर -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. आता नीट समजून घ्यायचं बेसिक गोष्टी की कसं हे करायचं झालं. हे बघा हा फॉर्म्युला सेम आहे, मायनस साइन आहे. हा फॉर्म्युला सेम आहे, मायनस साइन आहे. हा फॉर्म्युला सेम आहे, मायनस आहे. तर ते असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज तुम्हाला पहिला एक्झाम्पल दिलेला आहे y इज इक्वल्स टू एक्झाम्पल नंबर फर्स्ट y इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. काय दिलं आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब. आता हा तुमचा झालाय स्टार. हा काय झाला स्टार. तर फॉर्म्युला काय याचा डेरिव्हेटिव्हचा dy बाय dx इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स स्टारचा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं मी 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस स्टार स्क्वेअर. जर स्टार दिलेला त्याचा स्क्वेअर करा म्हणजे एक्स क्यूब जो आहे त्याचा स्क्वेअर करा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. स्टार जो आहे तो आहे तुमचा एक्स क्यूब. नेक्स्ट 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स क्यूबचा स्क्वेअर म्हणजे तो एक्स रेज टू पॉवर 6 झाला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 3x स्क्वेअर. हे मिळालं तुम्हाला फायनल सोल्युशन. नेक्स्ट आणखी एखादा एक्झाम्पल घेऊया क्लिअरिफाय व्हायला. एक्झाम्पल नंबर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला y इज इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर याला कसं करणार सांगा मला ना. डिफरन्शिएट dy बाय dx इज इक्वल्स टू -1 अपॉन स्टार स्क्वेअर. स्टार किती दिलेला आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. आता डेरिव्हेटिव्ह जो स्टार दिलेला आहे त्याला वरती घेऊन जावं लागेल पहिले आपल्याला. एक्सचा पॉवर वरती गेला न्यूमरेटरला तर तो होईल -2. किती होईल -2. नेक्स्ट याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना. इक्वेशन होईल -1 अपॉन
1 अपॉन एक्स रेस टू पॉवर 4 होईल. तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 प्लस एक्स रेस टू पॉवर 4 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार मुलांना, जी पॉवर टर्म आहे ती समोर येईल टू एक्स रेस टू पॉवर -3. बरोबर आहे. नेक्स्ट याला न्यूमरेटरला घेऊन या, ते इक्वेशन प्लस होईल. इथे लिहितो थोडीशी जागा कमी. -1 अपॉन आता ही जी एक्स स्क्वेअर एक्स रेस टू पॉवर 4 पाहिजे ना, एक्स रेस टू पॉवर 4. तर ही एक्स रेस टू पॉवर 4 जी टर्म आहे ती वरती जाईल, म्हणजे एक्स रेस टू पॉवर 4 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू पॉवर 4 इंटू -2 अपॉन एक्स क्यूब, -2 अपॉन एक्स क्यूब. तर एक्स क्यूब गेट कॅन्सल, एक्स रेस टू पॉवर 4 गेट कॅन्सल, मायनस मायनस बिकम प्लस. तर फायनल सोल्युशन मिळालं dy बाय dx इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह 2x अपॉन 1 प्लस x रेस टू पॉवर 4. दिस इज युअर सोल्युशन. रिमेंबर दिस. ठीक आहे. आता जो याच्या टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल येतात, तर तुम्हाला पहिले टाईप नंबर फर्स्ट शिकवतो. टाईप नंबर फर्स्ट. तर त्या टाईप नंबर फर्स्ट मध्ये काय करायचं, सबस्टिट्यूशन मेथड. काय सबस्टिट्यूशन मेथड, जिथे फॉर्म्युला दिसेल तिथे सबस्टिट्यूट करायचं. आता तुम्हाला फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचे पार्ट असणं गरजेचं आहे. तर हे फॉर्म्युला तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, इंटिग्रेशन घ्या, डेरिव्हेटिव्ह घ्या, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्या, कोणताही टॉपिक घ्या, त्याच्यामध्ये हे टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले लागणार. तर पहिला फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 पहिला फॉर्म्युला आहे. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर सेकंड 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 3 आहे थर्ड फॉर्म्युला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा. आणि इन टर्म्स ऑफ टॅन फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्याची पाठवलेली तुम्ही ती बघू शकता, फॉर्म्युले कशी बनवलेले. नेक्स्ट फोर्थ कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. 2 cos square theta minus 1. And last formula in terms of tan 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta upon 1 plus tan square theta. Next fifth formula number fifth. The fifth formula tan 2 theta. The tan 2 theta चा formula 2 tan theta upon 1 minus tan square theta upon 1 minus tan square theta. Next formula number 6 tan sin 3 theta. sin 3 थीटाचा फॉर्म्युला 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. नेक्स्ट 7th नॉर्मचा फॉर्म्युला cos 3 थीटा 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. नेक्स्ट 8 नंबरचा फॉर्म्युला tan 3 थीटा चा फॉर्म्युला 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 9 tan a प्लस बी चा फॉर्म्युला tan a प्लस tan b अपॉन
1 मायनस tan A इंटू tan B. जर मायनसचा जर फॉर्म्युला जर घेतला तर इथे वरती मायनस आणि खाली प्लस, लक्षात ठेवा. तर एवढे फॉर्म्युलेज आहेत, त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता बघा कशी. पण वन बाय वन एक्झाम्पल घेणार आहे. जर क्लिअर नाही झाले तर राईजवर हँड करा किंवा काहीतरी करा. सर सांगा की सर मला हे टाईपचे एक्झाम्पल कळालेले नाही, पुन्हा एकदा एक्सप्लेन करा. ते मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. कारण की हे टाईप जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत आणि बरेच जण ह्याच टाईपमध्ये फसतात. त्यामुळे पहिले क्लिअरिफाय करून घे की सर हे करायचं कसं आहे आणि याला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे. आता बघा पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण. कधी कधी सबस्टिट्यूशन करायची गरज पडत नाही, डिरेक्टली क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. तर आपण डिरेक्टली जाऊयात एक्सरसाइज 1.2. तर त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो काढून टाकलेला आहे. सेकंड तुम्हाला काढून टाकलेला आहे, बरोबर आहे. नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन नंबर थर्ड पण नाहीये, डायरेक्टली फिफ्थ पासून सुरुवात. फिफ्थ आणि सिक्स्थ एक्झाम्पल जो आहे तो सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा. जे पहिले एक्झाम्पल शिकलो आपण त्या बेसिसवर आहे. मी इथून पुढे सेवन्थ एक्झाम्पल जो आहे क्वेश्चन नंबर 7 त्यातले जे क्वेश्चन्स आहेत अवघड ते सगळं मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. ठीक आहे. तर 7th मधला क्वेश्चन नंबर थर्ड आहे. त्याच्यातला थर्ड क्विट आहे y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस cos x 1 प्लस cos x अपॉन 2 cos x अपॉन 2. तर याला कसं सॉल्व्ह करणार, पहिले फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती सगळ्यांना. काय फॉर्म्युला, याच्यामध्ये पहिले सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. अंडर रूट ऑफ याचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर x बाय 2. फॉर्म्युला काय 2 cos स्क्वेअर x बाय 2 अपॉन 2. 2 गेट कॅन्सल, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू झालेलं आहे cos इनव्हर्स ऑफ x बाय 2. तर इथे काय काय कॅन्सल होईल मुलांनो, कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू काय राहिलं x बाय 2. त्याला डिफरन्शिएट करा. तर dy बाय dx इज इक्वल्स टू x बाय 2चं डिफरन्शिएशन किती मुलांना 1 बाय 2. बघा एका स्टेपमध्ये उत्तर येऊन जातं. त्याच्यामध्ये फक्त एवढी गोष्ट आहे की तुम्हाला फॉर्म्युलेच पाठ असणं खूप गरजेचं आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल येतातच. फोर्थ एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू दिलेलं तुम्हाला कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस cos ऑफ x स्क्वेअर अपॉन 2. तर 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ते होईल 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 अपॉन 2. तर 2 गेट कॅन्सल. तर ते झालं y इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. तर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली, सगळ्यांना आठवलं पाहिजे. जर तुम्हाला इथे लिहून देतो मी तुम्हाला, जर तुम्हाला साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करायचे, साईनला कॉसमध्ये किंवा कॉसला साईनमध्ये, तर पाय बाय 2 मायनस थिटा. जर तुम्हाला टॅनला कन्वर्ट करायचंय, टॅनला कन्वर्ट करायचंय कॉटमध्ये किंवा कॉटला कन्वर्ट करायचंय टॅनमध्ये किंवा सेकला कन्वर्ट करायचंय कोसेकमध्ये आणि कोसेकला कन्वर्ट करायचं सेकमध्ये, तर रिमेंबर दिस पाय बाय 2 मायनस थिटा. काय यूज करायचं, पाय बाय 2 मायनस थिटा. लक्षात ठेवा काय आन्सर. तर कसं होणार आता मला सांगा, कॉस साईनला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला कॉसमध्ये. तुम्ही कसं कन्वर्ट करायला सांगितलं पाय बाय 2 मायनस थिटा. तर ते होईल कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. तर थिटा कोण दिलेले इथे एक्स स्क्वेअर बाय 2. काय कॅन्सल झालं मुलांना, कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू काय राहिलं मुलांना, y इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. त्याला डिफरन्शिएट करा. y ला डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल, dy बाय dx इज इक्वल्स टू पाय बाय 2चं डिफरन्शिएशन किती आहे 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती 2x अपॉन 2. तर 2 गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन आलं मुलांना dy बाय dx इक्वल्स टू मायनस x. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल दिलेला आहे
y is equals to tan inverse of 1 minus tan of x by 2 upon 1 plus tan of x by 2. तर हा पण एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहूनच दिला नाही मी तुम्हाला. फॉर्म्युला लिहून देतो मी तुम्हाला. फॉर्म्युला नंबर 10. काय मला tan inverse of 1 plus theta upon 1 minus theta is equals to tan of pi by 4 plus theta is equals to what? Tan of pi by 4 plus theta. जर वरती मायनस आणि खाली प्लस जर आलं, वरती मायनस आणि खाली जर प्लस असलं तर फॉर्म्युला मायनसचा. लक्षात ठेवा कधी पण. तर लक्षात ठेवा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 1 प्लस टॅन थिटा पाहिजे इथे, प्लस टॅन थिटा इथे पाहिजे 1 मायनस टॅन थिटा असा फॉर्म्युला आहे. टॅन ऑफ पाय बाय 4. ओके, आता बघा त्याचा वापर कसा करणार. तर 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा कशाचा फॉर्म्युला सांगितलं मी आता. टॅन इनवर्स ऑफ पाय बाय 4 वरती साइन काय मायनस, म्हणजेच थिटा काय इथे एक्स बाय 2. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल. y इज इक्वल टू किती राहिलं मुलांना, पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. तर पाय बाय 4 चं डिफरन्शिएशन किती मुलांना 0. तर dy बाय dx इज इक्वल टू 0 मायनस एक्स बाय 2 चं डिफरन्शिएशन किती हाफ. फायनल सोल्युशन आलं तुमचं मायनस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. y इज इक्वल टू cosec inverse of in bracket 1 upon 4 cos cube 2x 4 cos cube 2x minus 3 cos 2x. मला सांगा कोसेक इनवर्स म्हणजे साइन इनवर्स. तर y इज इक्वल टू, जर आपण याला साइन इनवर्स जर लिहिलं तर ही जी मधातली व्हॅल्यू आहे ती रेसिप्रोकल होती. म्हणजेच काय होईल सांगा बरं का, 4 cos क्यूब थिटा मायनस 3 टाइम्स cos थिटा. बरोबर आहे. हा कशाचा फॉर्म्युला आठवा बरं का, 4 cos क्यूब cos 3 थिटाचा. तर साइन इनवर्स ऑफ cos ऑफ 3 थिटा, 3 टाइम्स थिटाची व्हॅल्यू किती मुलांना 2 थिटा. मग इथे थिटाची व्हॅल्यू किती एक्स, सॉरी थिटाची व्हॅल्यू किती आहे एक्स. मग फॉर्म्युला काय झाला बघा बरं का, साइन इनवर्स ऑफ cos ऑफ 3 टू ज 6 झालं 6x. नेक्स्ट मला सांगा कॉसला साइन मध्ये कन्वर्ट कसं करायचं सांगितलं मी आता सांगितलं 90 मायनस थिटा. तर साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली 6x. नेक्स्ट सॉरी ते साइन लिहावं लागलं कारण की आपण कॉसला कन्वर्ट करतोय ना, तर ते कन्वर्ट होईल साइन मध्ये. नेक्स्ट साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. y इज इक्वल टू व्हॉट, पाय बाय 2 मायनस 6x. त्याला डिफरन्शिएट करा. तर dy बाय dx इज इक्वल्स टू पाय बाय 2 चं डिफरन्शिएशन काय 0 आणि 6x चं डिफरन्शिएशन किती 6. तर फायनल सोल्युशन आलं -6. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्झाम्पल नंबर 7. 7th एक्झाम्पल दिलेलं आहे. tan इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1 प्लस cos ऑफ x by 2 upon sin x by 2 by 3 x by 3 upon sin of x by 3. आता मला सांगा इथे आपल्याला सगळ्यांना tan मध्ये कन्वर्ट करायचं. तर कसं करणार, tan इनवर्स ऑफ 1 प्लस cos थिटाचा फॉर्म्युला किती मुलांना, 1 प्लस cos थिटाचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. तो जो थिटा दिलेला त्याचा हाफ म्हणजेच x बाय किती होईल 6 अपॉन साइन थिटाचा फॉर्म्युला किती 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू
कॉस थिटा बाय 2. इथे काय काय कॅन्सल होईल? 2 2 गेट कॅन्सल, कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल, कॉस गेट कॅन्सल, कॉस अपॉन साइन काय होईल ते कॉट. द टॅन इनव्हर्स ऑफ कॉट ऑफ एक्स बाय 6. आणि मी आत्ताच सांगितलं कॉटला कसं कन्वर्ट करायचं टॅन मध्ये, तर त्याला पाय बाय 2 मायनस थिटा लिहायचं, म्हणजेच काय होईल टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, थिटाची व्हॅल्यू किती एक्स बाय 6. नेक्स्ट टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल, y इज इक्वल्स टू वेल पाय बाय 2 मायनस एक्स बाय 6. त्याला डिफरन्शिएट करा, dy बाय dx इज इक्वल्स टू पाय बाय 6 चा डिफरन्स, पाय बाय 2 चा डिफरन्शिएशन आहे 0 मायनस एक्स बाय 2 चा डिफरन्शिएशन किती आहे मायनस 1 बाय 6. हे झालं तुमचं सोल्युशन. एग्जाम्पल नंबर 8 है, और एग्जाम्पल 8 गिवन है y is equals to cot inverse of y is equals to cot inverse of in bracket sin 3x upon 1 plus cos 3x. तर साइन थिटाचा फॉर्म्युला मी आत्ताच सांगितला, काय यूज करायला सांगितलं मी, कॉट इनवर्स ऑफ 2 टाइम्स साइन ऑफ थिटा बाय 2 म्हणजे 3x बाय 2 इंटू कॉस ऑफ 3x बाय 2 अपॉन 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 3x बाय 2. नेक्स्ट 2 2 गेट कॅन्सल, कॉस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, दिस गेट कॅन्सल, तर हे कन्वर्ट झालं टॅन मध्ये, साइन अपॉन कॉस काय होईल काय मुलांना टॅन, तर ते होईल टॅन ऑफ 3x बाय 2. आणि टॅनला कसं कन्वर्ट करायचं सांगितलं कॉट मध्ये पाय बाय 2 मायनस थिटा, कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस 3x बाय 2. काय काय कॅन्सल होईल, कॉट इनवर्स कॉट गेट कॅन्सल, तर y इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 3x by 2. Differentiate this, तर dy by dx is equals to pi by 2 चा डिफरन्शिएशन 0 मायनस dx by 2 चा डिफरन्शिएशन d by 2. फायनल सोल्युशन भेटलं आपल्याला मायनस d by 2. नाइन्थ एक्झाम्पल आहे, नाइन्थ एक्झाम्पल दिलेलं आपल्याला y is equals to नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9, y is equals to tan inverse of y is equals to tan inverse of cos of 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. अब यहाँ पे क्या करना, यहाँ पे फॉर्मूला यूज करना है, कौन सा वाला फॉर्मूला, 1 प्लस साइन थीटा का फॉर्मूला. क्या है 1 प्लस साइन थीटा का फॉर्मूला, कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 ब्रैकेट का स्क्वायर. और अगर माइनस के लिए फॉर्मूले पूछ रहे हो तो यहाँ पे माइनस, रिमेंबर दिस. अब आपके पास कॉस थीटा के लिए फॉर्मूला है, क्या है कॉस थीटा के लिए फॉर्मूला, कॉस थीटा का फॉर्मूला है कॉस स्क्वायर थीटा माइनस साइन स्क्वायर थीटा, बराबर है कॉस स्क्वायर थीटा बाय 2 माइनस साइन स्क्वायर थीटा बाय 2. तो हो जाएगा कॉस स्क्वायर 7x अपॉन 2 माइनस साइन स्क्वायर 7x अपॉन 2, रिमेंबर दिस. और अपॉन 1 प्लस साइन थीटा का फॉर्मूला अभी बताया मैंने, क्या बताया, कॉस थीटा बाय 2 मतलब कॉस ऑफ 7x बाय 2 प्लस साइन ऑफ 7x बाय 2 ब्रॅकेटचा का स्क्वेअर. आता वरती फॉर्म्युला तयार झाला, काय फॉर्म्युला तयार झाला ना मुलांना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी, कॉस ऑफ 7x बाय 2 प्लस साइन ऑफ 7x बाय 2 इंटू कॉस ऑफ एक 7x बाय 2 मायनस साइन ऑफ 7x बाय 2 अपॉन ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर ब्रॅकेट किती वेळेस येईल मुलांना, 2 वेळेस, कॉस ऑफ 7x बाय 2 प्लस साइन ऑफ 7x बाय 2 इंटू कॉस ऑफ 7x बाय 2 प्लस साइन ऑफ 7x बाय 2, कारण की ब्रॅकेटचा काय स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट 2 वेळेस येईल. इथे काय काय कॅन्सल होईल, सेम ब्रॅकेट गेट कॅन्सल, तर y इज इक्वल्स टू मिळालं मुलांना आपल्याला tan इनवर्स ऑफ cos of 7x by 2 minus sin of 7x by 2 upon
cos of 7x/2 प्लस साइन ऑफ 7x/2. काय करायचं? डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस. सगळ्यांना कशाने डिवाइड करतोय मी? कॉसने. तर कॉसने डिवाइड करत असेल तर कॉसने इथे जर डिवाइड केलं तर इथे काय होईल मुलांना? 1 मायनस साइन अपॉन कॉस काय होईल मुलांना? ते टॅन. तर ते होईल टॅन ऑफ 7x/2 अपॉन 1 प्लस टॅन ऑफ 7x/2. आता हा कशाचा फॉर्म्युला दिसतोय? ऑब्झर्व करा. नेक्स्ट स्लाइड वर जातो. हा फॉर्म्युला दिसतोय आपल्याला 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. हा फॉर्म्युला झाला y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ π/4 मायनस, कारण की वरती मायनस साईन आहे आणि अँगल किती आहे? 7x/2. तर ते होईल मायनस 7x/2. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल. तर y इज इक्वल टू दिलेलं आहे π/4 मायनस 7x/2. याला डिफरन्शिएट करा. dy/dx इज इक्वल्स टू π/4 चं डिफरन्शिएशन आहे 0 मायनस 7x/2 चं डिफरन्शिएशन किती मुलांना? मायनस 7/2. तर फायनल सोल्युशन किती मिळालं आपल्याला? dy/dx इज इक्वल्स टू मायनस 7/, मिळालं तुमचं फायनल सोल्युशन. ठीक आहे. 10th एक्झाम्पल आहे. 10th तर खूप सोपं आहे. y इज इक्वल्स टू दिलेलं तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. तर काय फॉर्म्युला असतो मुलांना? 1 प्लस कॉस एक्सचा 2 कॉस स्क्वेअर x/2 2 कॉस स्क्वेअर x/2 मायनसचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर x/2. 2 टू गेट कॅन्सल. तर कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर काय होईल मुलांना? कॉट स्क्वेअर. आणि कॉट स्क्वेअरचं अंडर रूट काय होईल? कॉट x/2. इक्वेशन दिसेल y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ x/2 आणि कॉटला टॅन मध्ये कसं कन्वर्ट करायला सांगितलं? π/2 मायनस थिटा. तर y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ π/2 मायनस थिटा. तर काय काय कॅन्सल होईल? टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू काय राहिलं मुलांना? π/2 मायनस x/2. तर याला डिफरन्शिएट करा. dy/dx इज इक्वल्स टू π/2 चं डिफरन्शिएशन किती मुलांना? 0 मायनस x/2 चं डिफरन्शिएशन किती? हाफ. तर फायनल सोल्युशन मिळालं आपल्याला dy/dx इक्वल्स टू मायनस हाफ. दिस इज अवर फायनल सोल्युशन.